यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिक जिल्ह्यातील 172 गावांना 45 टँकरनं होणारा पाणी पुरवठा असं दुर्मिळ चित्र सध्या दिसतंय। अर्धा जिल्हा दुष्काळग्रस्तांचा आहे तर अर्धा धरणांचा असला तरीही अद्याप जिल्ह्यातील टंचाईचं संकट दूर झालेलं नाही। त्यामुळे टँकर मुक्तीसाठी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्याला आहे। इचलकरंजीमध्ये पोलिसांनी तरुणाकडनं गावठी पिस्तूलसह 4 जिवंत काडतुसं जप्त केली। ही कारवाई अनायन्स हॉस्पिटल चौकामध्ये करण्यात आली। या प्रकरणी अंकित सुभाषचंद्र केसरवाणी याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान त्याच्याकडे पिस्तूल काडतुसं कुठून आली याचा शोध पोलीस घेत आहेत। नाशिकच्या करंजवण मनमाड जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। सुमारे 450 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। तसेच शहराला 24 तास पाणी पुरवठा होणार आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचं लोकार्पण होईल।